सर्वात आधी तर मी साडीचा काठ जो आहे, काठ नाही ॲक्च्युली ही लेस आहे, तर मी सगळी लेस काढून घेतलेली आहे आणि साडी खूप सुंदर आहे, मरून कलर आहे, मरूनमध्येच खूप सुंदर कलर आहे, थोडासा शायनिंग आहे. तर याला 2 छोटी आणि मोठी अशी लेस होती, तर मी एक ही बॉर्डर पूर्ण काढलेली आहे. सो ड्रेस खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते. असे खूप सारे ड्रेसेस मी यूट्यूबवरती दिलेले आहेत, व्हिडिओज अवेलेबल आहेत, हिंदीमध्ये आहे, पण नक्की बघा. तर बघा 4 फोल्डमध्ये आपण 4 फोल्डमध्ये कपडा फोल्ड केला आहे. मी याला घेतलं आहे बटर क्रेप, कारण बटर क्रेपचा घेर खूप छान येतो, म्हणजे फ्लोई कपडा असतो ना, तर कॉटनच्या ऐवजी मी याला बटर क्रेप लावलेला आहे. तर 4 फोल्डमध्ये तर सर्वात आधी आपण टाकणार आहे अप्पर बॉडीचं मेजरमेंट. तर यांची वेस्ट लेंथ जी आहे ती 16 इंच आहे आणि तर वेस्ट लेंथ जितकी आहे त्यात 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. शोल्डरच्या हाफ घ्यायचं आणि आर्महोलसुद्धा शोल्डरच्या हाफ घ्यायचा. तुमचं जेवढं ही शोल्डर असेल त्याच्या हाफ घ्यायचा, फुल बॉडी शोल्डर मोजायचं. ओके, तर बघा यांचं शोल्डर आहे 17 इंच, तर मी 8.5 इंच आर्महोल घेतला आणि 8.5 इंचच हे शोल्डर घेतलं. तर बघा एक बॉक्स बनवला आपण, सेमच आहे. ओके, वरती शोल्डर खाली पण तेवढंच टाकलंय आणि आर्महोल तेवढाच, तसा बॉक्स केलाय आपण एक. इथं शोल्डर उतार द्यायचा 1.5 इंच, मोठ्यांसाठी सगळ्यांसाठी 1.5 इंच शोल्डर उतार द्यायचा. तर 1.5 इंचावरती मार्क केलेला बघा. इथं आपण क्रॉस जोडून घेऊ. ओके, गडारुंदी 3.5 इंच घेतलेली आहे मी इंची, शिवून 4.25 इंच येईल. इथं बघा, इथं पण आपल्याला 1.5 इंच आत घ्यायचा आहे. हे आहे आतमधला जो मुंडा असतो त्याचा शेप देण्यासाठी. तर हा 1.5 इंच बंद गड्यामध्ये असंच आहे, ओपनमध्ये थोडंसं डिफरंट आहे. ओके, सो हे बंद गड्याचं ड्राफ्टिंग आहे. तर बघा हे क्रॉसमध्ये असं जोडलंय मी. गडारुंदी जी आहे ती 3.5 इंच ठेवलेली आहे. ओके, 3.5 ती शिवल्यानंतर 4.25 इंच येईल. तर हे क्रॉस असं जोडून घेतलेलं आहे. आर्महोलची लाईन बघा आपण 8.5 इंच घेतलेली आहे, तिथून 1.5 इंच आत आणि वरती शोल्डर स्लोप दिला आहे. ओके, हे अशा 2 लाईन पहिले महत्त्वाच्या. आता बघा ही जी लाईन आहे आपली, याच्यावरतीच येणार आहे आपलं चेस्टचं मेजरमेंट. ओके, जी आहे चेस्ट किती आहे यांची चेस्ट आहे 42 इंचेस. तर चेस्टचा चौथा भाग, छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच घ्यायचं. त्यामध्ये 1 इंच जे असतं ते असतं लुझिंगचं आणि 1 इंच बघा मार्क केलं आहे ते असतं फिटिंगचं. मी असंच करते आणि काहीच प्रॉब्लेम येत नाही. ओके, आत्तापर्यंत 8 वर्षात मला ड्रेसला किंवा वन पीसला असा काही प्रॉब्लेम आलेला नाही आहे. सो बघा वेस्ट राऊंड घ्यायचा. वेस्ट राऊंड आहे 37, तर चौथा पार्ट येतो 9.25 इंच, 10.25, 11.25 असे 2 इंच ॲड करायचे. 1 इंचाची लुझिंग आहे त्याच्यामध्ये, 1 इंच आपलं शिलाई मार्जिन, असे 2 इंच. सो आपल्याला बघा नेक व्ही शेप आहे याचा, कारण अंगरखा स्टाईल मी त्याला लेस लावलेली आहे. ओके, तर हे बघा आता आपल्याला राहिलाय बाहेरचा आर्महोल, बाहेरचा जो मुंडा आहे त्याचा शेप द्यायचा राहिला. तर जी आपली शिलाई मार्जिन 1 इंच ते सोडून आपल्या आत पहिल्या लाईनपर्यंत ओके असं टेपला ठेवायचं आणि त्याचा मध्य बघायचा किती येतो, तेवढंच आपल्याला क्रॉसमध्ये टाकायचं आणि आतमधला मुंड्याचं 1.5 इंच क्रॉसमध्ये घ्यायचं. सगळ्यांसाठी 1.5 इंच क्रॉसमध्ये घ्यायचं फ्रंटचा मुंडा आणि आकार द्यायचा. बाहेरचं जेवढं आलं तेवढं 1.25 इंच, 1 इंच, 1.5 इंच कितीही येऊ शकते, तेवढं डिस्टन्स मोजायचं, त्याचा हाफ करायचं आणि टाकायचं. 1.5 इंचापेक्षा जास्त आलं तर नाही टाकायचं, तरी 1.25 इंच टाकायचं जर जास्त येत असेल तर. फ्रंटचा यांचा बघा नेक किंवा 8.5 इंच आहे बहुतेक. तर बघा तसंही जेव्हा आपण व्ही शेप घेतो, व्ही शेप खूप शार्प असतो, त्याला थोडंसं असं पानासारखं थोडंसं म्हणजे कर्विंग लाईन द्यायच्या. ओके, तर म्हणजे पानाचा थोडासा शेप, म्हणजे तो असा स्ट्रेट व्ही नाही घ्यायचा. तर त्यात 1/2 इंच जास्त असलं तरी चालेल, कारण की तो डीप जातो. तर बघा आपण फक्त मार्क केलेला आहे, कट नाही केलेलं. तर मी एक पॅनल काढून घेतले. आपले हे 2 पॅनल होते, फ्रंटचा आणि बॅकचा. एक काढून घेतला आहे पहिला आणि ज्याच्यावरती मार्क केले त्याचा फ्रंटचा आर्महोल आपण कट करून घेतला आहे. ओके, तर साडी आता यांची लेंथ खूप आहे ड्रेसची, तर मी काय केलं ना, साडीला साईडला जॉईंट दिलेत, कारण हा कपडा जर असा आडवा ठेवला असता तर आपला खूप कपडा वेस्ट गेला असता. सो मी असं ठेवलं आहे आणि दोन्ही साईडला आता जॉईंट द्यायचं आहे एक काम, सो द्यायचा, कारण मग आपल्याला दोन्ही पार्टसाठी असंच कटिंग करून जोडून घ्यायचं, एक्स्ट्रा मार्जिन ठेवायचं. ओके, साडीचं. तर चला स्लीव्स कट करूया. स्लीव्सचा मी इन्स्टावरती सांगितलं आहे तुम्हाला की स्लीव्सचा हा व्हिडिओ तुम्हाला अपलोड केलेला आहे, तरी पण परत एकदा सांगते. स्लीव्सची लेंथ आहे 24 इंच,
तर आपण त्यात 1.5 इंच घ्यायचं. ओके, तर हे घेतलेली आहे 25 इंच पूर्ण उंची घ्यायची प्लस 1.5 इंच. आणि हे फुल स्लीव्ज आहे एकदम आपल्या मनगटापर्यंत. ओके, कारण हा कथ्थक डान्सचा ड्रेस आहे, डान्स ग्रुपचा. त्यांनी ते दरवर्षी त्यांची एक्झाम असते तर ते शिवून घेतात नवीन. आणि बघा 0 म्हणजे आता पूर्ण उंची घेतली तिथून 3.5 इंच घ्यायचं. दुसरीकडे पण 3.5 इंच. हे 0 ते 2चं मेजरमेंट. ओके, मी चार्टमध्ये दिलेलं आहे. मी आधी यूट्यूबवरती डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे. तर बघा आता याच लाईनवरती आपल्याला घ्यायचं छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच. ओके, आणि यांचा 10.5 आहे छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच, तर आपल्याला 11.5 येणार आहे. सो मी काय केलं आहे ना, तिकडं जॉईंट येईल तर जॉईंटसाठी ठेवलं आहे. आणि इथून काय केलं ना, आपल्याला 2 इंच आत घ्यायचं. 2 इंचावरती मार्क करायचं. 2 किंवा 2.5 इंच येईल आता माझं, तर 2.5 इंचावरती मार्क केलं. आणि खाली बघा आपला जो दंडघेर म्हणतो तर आपलं मनगटाचं घ्यायचं जेवढं आहे. तर यांचं 9 होतं, 4.5 घेतलं प्लस शिलाई मार्जिन घेतली आणि इथं जोडून घ्यायचं. आत्ता आपल्याला द्यायचा शेपची थोडी प्रॅक्टिसच करावी लागते नवीन जर असाल तर, नाहीतर साधा ही मेथड समजून त्याचा शेप द्यायचा. तर बघा इथं मध्ये केला एक बॉक्स बनवायचा, त्याचे 3 पार्ट करून शेप आपला देऊन झालेला आहे. इथं थोडंसं जॉईंट येईल म्हणून मी क्रॉस लाईन बरोबर तशीच जाईल 1 इंच एक्स्ट्रा अशी घेतलेली आहे. स्लीव्स कट करायची आणि याचा फ्रंटचा आर्महोल ओपन करून कट करायचा. ओके, सो मी आता हे कट करून घेते आणि बघा ओपन केले स्लीव्सला. आत्ता फ्रंटचा आर्महोल जो आपला पुढे जोडला जाईल. ओके, मागचा आर्महोल आता ओपन केल्यानंतर 2 भाग आपोआप वेगळे होतील आणि हे फ्रंटचे आहेत तर हे फ्रंटलाच येईल. ओके, तर हे फ्रंटचे आर्महोल मी कट केलेला आहे. सो आता चला आपण पटकन घेर टाकून घेऊयात. तर डबल फोल्डमध्ये कपडा केलेला आहे. कपडा व्यवस्थित कॉटनचा असेल तर इस्त्री करून घ्यायचा, व्यवस्थित पिनअप करायचा, हलू द्यायचा नाही, म्हणजेच आपला घेर व्यवस्थित येईल, नाहीतर थोडा खालीवर वगैरे असं होऊन जातो. तर मी प्रॉपर त्याला बघा डबल कपड्याला ट्रायंगल केलं आहे. ओके, पहिले डबल केलेला आणि त्याला असा त्याचा एक त्रिकोण करून घेतला आहे. आता इथं टाकायचा आपल्याला कमरेचा चौथा भाग. यांची कमरचा राऊंड जो आहे तो आहे 37 इंच. ओके, 37चा 4th पार्ट घ्यायचा प्लस त्याच्यात फक्त 1 इंच टाकायचं स्टिचिंगसाठी. आपण वेस्ट राऊंडमध्ये आपल्या कमरच्या राऊंडमध्ये आपण त्यामध्ये एक्स्ट्रा कमरचा चौथा भाग 9.25 प्लस आपण 1 इंच 10.25 घेऊन असा गोलाकार दिलाय. थोडा कमी दिला तरी चालेल, म्हणजे पण जास्त नाही झाला पाहिजे, नाहीतर काय होतं ना ते तसंच उरेवमध्ये असतं, असं गोलाकारमध्ये असतं ते थोडं लांबत जातं. तर बघा आत्ता इथून काय करायचं ना, आपल्याला घेर टाकायचा, असंच गोल मेजरमेंट टाकायचं. तर यांची फुल लेंथ आहे 53 त्यांनी सांगितलं आहे चालेल. सो मी 54 घेतलेली आहे, तशी त्यांची 53 आहे. ओके, तर यामधून आपल्याला वजा करायचे 16 इंच. 16 इंच कशाची, आपली जी फ्रंटचं पॅनल काढलं आहे आपण त्याची लेंथ होती 16 इंच, कारण त्यांची हाईट खूपच आहे, त्यांच्या ब्लाऊजची पण हाईट तेवढीच येते 16 इंच. तर बघा इथून 16 इंच वजा केल्यानंतर खाली 53 पर्यंत आपल्याला 53 पर्यंत मार्क करायचं. यामध्ये काही एक्स्ट्रा ठेवायचं नाही, कारण अस्तर तसंच थोडंसं कमी असतं, बरोबर आहे. तर ते शिवण्यात पण जाईल. तर बघा असा गोल आकार द्यायचा, म्हणजे जेवढं येईल ना सेम असं गोलाकारमध्ये 37 इंच आलं. आपली वरची अप्पर बॉडीचं मेजरमेंट म्हणजे 16 इंच आपण वजा केलं त्यामधून. सो असा आकार द्यायचा. सेम साडीचं पण असंच कट करून घ्यायचं, पण बघा व्यवस्थित पिना लावायच्या. हे कपडे खूप हालतात, कुठला तरी एखादा पदर त्याचा निसटतो, तर ते असं नाही झालं पाहिजे. सो याला जागोजागी पिनअप करत राहा, कारण माझं एवढं असून सुद्धा मी करते, आता ती सवयच पडून गेली. सो मी याला कट करते आणि याला आपल्याला जॉईंट पण येणार आहे. ओके, तर बघा हे त्रिकोण हा आपण वरती ठेवायचं. अस्तरमध्ये आपल्याला काही जास्त वाढवायचं नाही. ओके, उलट कमीच करायचं, कमी होऊन जाते ते, म्हणजे जेवढं आहे तेवढं घ्यायचं, शिवण्यात ते होऊनच जातं. हे बघा मी याला जॉईंट दिलेला आहे. आता जॉईंट कसा द्यायचा, कपडा व्यवस्थित त्याच्यावर ठेवायचा, एक्स्ट्रा थोडंसं मार्जिन ठेवायचं, नंतर ते जोडायचं आणि नंतर मग परत एक वेळ सेम मार्क करून असं कट करायचं. सो मी आत्ता आणि याचे 2 पार्ट करायचे. ओके, फ्रंटचा आणि बॅकचा, म्हणजे हे जॉईंट निघेल ना आता, अखंड निघेल, तर याचा आपल्याला 2 पार्ट करायचे. सो बघा मी जॉईंटचा कपडा, जॉईंट दिलेला कपडा तो एक्स्ट्रा कट केलेला आहे आणि आता आपल्याला शिवल्यानंतर पण ते एक्स्ट्रा असेल ते व्यवस्थित मार्जिन करून घ्यायचे. सो साडी पण सेम तशीच ठेवली. साडीचा त्रिकोण केला आहे. साडी उरलेली 3 मीटर असेल, 3.25 मीटर, तर याचा त्रिकोण केला आहे. सो साडी अजून थोडी उरली होती, पण त्याचा फुल सर्क्युलर पण होत नव्हता, तर काही कामाचं नव्हतं ते. सो आपण हाफ सर्क्युलरच घेतला. तर आता इथून बघा कसं मेजरमेंट टाकायचं. आता पूर्ण 54 टाकेल मी, 54, 55
ओके, कारण आपलं शिवण्यात जाईल वरती अर्धा इंच आणि इथं आपण लेस अटॅच करू त्याच्यावरती, तर ही लेस पण ठेवली मी. हे पकडूनच आपल्याला फुल मार्जिन म्हणजे फुल लेंथचं जे आहे ते मेजरमेंट प्लस 1 इंच जास्तच ठेवायचं. ओके, सो हे असं करून याला पण जॉईंट येणार आहे, याला थोडासा येणार आहे कारण साडीचा जो पन्ना असतो तो जास्त असतो. तर हे बघा, हे आपण याला जॉईंट दिलेला आहे, ओपन केलं आहे, खाली अस्तरला फोल्ड केलं आहे आणि याचे 2 पॅनल करायचे, एक फ्रंटला लावणार आपण, एक बॅकला, तर आणि साईडला स्टिच करणार, कारण वेगवेगळे केले आपण. बेबी फ्रॉक असले तर आपण असं त्याला अखंड कमरेपासून जोडून असं गोलाकारमध्ये पण जोडू शकतो, ते वेगळं आहे. तर हे मोठ्यांचं आहे, तर याला कट करायचं दोन्ही साईडला, म्हणजे फिटिंगला सोपं जाते. सो बघा, आपण याला सेम साडीच्या याचे पण आणि अस्तरचे सेम करायचे, याला तिन्ही साईडला जोडून घ्यायचं, खालच्या साईडला नाही. ओके, कमरेला आणि दोन्ही साईडला. सो मी ते जोडलेलं आहे आणि याला आता आपण जी ही साडीची लेस होती म्हणून खूप इझिली गेली, पण साडीची बॉर्डर जरी असली तर सरळ कट करून टाकायची, अर्धा इंच मार्जिन ठेवायचं की आपल्याला जोडायला तेवढं लागणार. ओके, सो मी ही बॉर्डर होती म्हणून अशी अप्पर बॉडीचं आपण हे रेडी करणार आहे. तर मी ते पार्ट साडीचा आणि अस्तरचा एकमेकांना जोडून घेतलं, एक्स्ट्रा मार्जिन कट केलेली आहे. आता आपण बॅकचं पॅनल बघणार आहे, पहिले बॅकचा नेक कट करणार आहे. तर बॅकचा नेक घ्यायचा आपल्याला 3.5 प्लस पाव इंच आपल्याला जाईल ते शिवण्यात, तर 4.25 येऊन जाईल. ओके, तर बघा मी कट केलेला आहे, तो स्टिच झाल्यानंतर कंप्लीट गळा रुंदी जी आहे 4.25 आणि लेंथ जी आहे ती 3.5. बंद गळ्याला, ड्रेसला किंवा वन पीसला 3.5 इंच 3 इंच घेतली तरी चालते. ओके, 3.5 इंचच घ्यायचं, त्यापेक्षा जास्त नाही. सो हे बॅक झालं आहे माझं. आणि बघा व्ही शेप केला आहे मी, थोडासा पानाचा शेप आला पाहिजे, पण तो जेव्हा तो बॉडीमध्ये आपण ड्रेस वेअर करतो तेव्हा तो परफेक्ट व्ही शेप दिसतो. तर याला मी कॅनव्हास काढला आहे आणि कॅनव्हासवर गळा रुंदी घेताना 4.25च घ्यायची, कारण आपण इथं आपलं काही एक्स्ट्रा वाढत नाही, कारण हुक आपण त्याला पट्टी नाही लावत, डायरेक्ट कॅनव्हास लावत आहे. सो हे लक्षात ठेवायचं, नाहीतर गळारुंदी कमी जास्त होऊ शकते. तर बघा दोन्ही पण गळे मी फिनिश करून घेतलेत आणि आता ही छोटी जी लेस होती याला मी अंगरखा स्टाईल हा ड्रेस शिवणार आहे आपण, लेसला तो आकार देणार आहे लेसनी. सो याला बघा पहिले या साईडला मी छोटीशी लेस काढून हे जोडून घेतलेली आहे आणि नंतर या साईडला मोठी घ्यायची आणि ते एंडपर्यंत येऊ द्यायची, जसं आपला शेप जाईल तसं. आणि हा टक्सवर याला टक्स पण घ्यायचेत, जसे की आपण नॉर्मल ब्लाऊजला घेतो सेम तसेच घ्यायचेत, जास्त नाही, 4-4.5 इंचाचा. यांच्या हाईटनुसार मी 5 इंच घेतले, नॉर्मल हाईटसाठी 4 किंवा 4.5 इंच, यापेक्षा नाही. तर बघा हे शिवून घेतलेलं आहे, टक्स दिलेला आहे, बॅकला पण टक्स द्यायचे. बॅकचे टक्स थोडे लांब असले तरी चालतात, त्याने फिटिंग एकदम छान येते. सो मी यांचा बॅकचा 5.5 इंच घेतलेला आहे आणि फ्रंटचा 5 इंच घेतलेला आहे. सो शोल्डर जोडायचे आणि स्लीव्ज जोडून घ्यायच्या. स्लीव्जला मी छोटी लेस यूज केली, त्यांनी मला फोटो दिला होता. सो तसंच त्याला 2 ठिकाणी लावल्यात, एक खाली लावली आणि एक त्याच्यावरती थोडं गॅप देऊन अजून लावली 1 इंचाचा. तर खूप सुंदर असा ड्रेस झालेला आहे. त्यांचा कथ्थक जे एक्झाम होती डान्सची ते पण झालेली आहे, त्यांना ड्रेस पण खूप आवडलेला आहे, नेहमीच येतात त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. सो हा ड्रेस त्यांचा वेअर करून झालेला आहे. सो बघा आता आपण घेर जोडलेले आहेत, तर खाली दोन्ही पण घेर आहेत, मी वेगवेगळे कट केलेले आहेत. याला बघा आपण लेस किती सुंदर पद्धतीने लावली, म्हणजे दिसतच नाही ते. खाली बघा अस्तर लावलेला आहे. ओके, आणि दोन्ही पण पॅनल आहेत. आता हे 2 पॅनल त्या 2 पॅनलला जोडून घ्यायचे कमरेहून. ओके, आणि कधी पण जोडताना सेंटरपासून जोडायचं, म्हणजेच आपण ते एक्स्ट्राचं मार्जिन क्रॉसमध्ये असं कट करून टाकायचं. जास्त येत नाही, अर्धा किंवा पाऊण इंच येतं नवीन, म्हणजे माझं तर आता नाही येत, पण नवीन येतं ते थोडंसं. जर कोणाचा असला तर प्रॉब्लेम, तर ते कट करून टाकायचं, त्याचं काही प्रॉब्लेम नाही. सो बघा अशा पद्धतीने हा ड्रेस रेडी झालेला आहे, खूप सुंदर झालेला आहे, माझ्या क्लायंटला खूप आवडलेला आहे आणि मी याचे स्टिचिंग चार्जेस घेतलेले आहे 850. सो याला दोन्ही साईडला जॉईंट करून घ्यायचं आणि नंतर नॉर्मल फिटिंग आपल्या स्लीव्सपासून तर पूर्ण घेर एंडपर्यंत याची फिटिंग करायची. खूप सोप्या पद्धतीने हा ड्रेस समजवण्याचा प्रयत्न केला आहे मी, असं समजते. व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, थँक्स फॉर वॉचिंग.